बीड जिल्ह्याच्या राजकारणात असा भूकंप होणार आहे, ज्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादीची गणितं बदलू शकतात. ज्यांच्या एका फोनवरून सत्ता हलायची, तोच नेता आज दुर्लक्षित होतोय का? धनंजय मुंडे भाजपमध्ये जाणार का? आणि गेल्यास कोणतं मंत्रिपद मिळणार? हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण प्रत्येक मिनिटात एक नवीन ट्विस्ट आहे. मित्रांनो, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सध्या एकामागून एक धक्के बसत असल्याचं दिसून येत आहे. आता बीड जिल्ह्यातून एक नवीन विषय पुढे आला आहे. बीड जिल्ह्यातून एक अतिशय मोठी आणि खळबळजनक चर्चा सुरू आहे. ती चर्चा म्हणजे धनंजय मुंडे भाजपमध्ये प्रवेश करणार का? धनंजय मुंडे ज्यांचं नाव घेतलं तरी बीड जिल्ह्यातील संपूर्ण राजकारण हालायचं, ज्यांच्या शब्दावर हजारो कार्यकर्ते उभे राहायचे, तो नेता आज स्वतःच्याच पक्षात दुर्लक्षित असल्याचं चित्र दिसतंय. नगरपालिका निवडणुका झाल्या, संपूर्ण जिल्ह्यात प्रचार दौरे झाले, अजित पवार स्वतः अनेक ठिकाणी गेले, पण लक्षात आलं का, प्रत्येक मंचावर धनंजय मुंडे उपस्थित नव्हते. हा केवळ योगायोग आहे का, की पडद्यामागे काहीतरी वेगळीच कहाणी शिजते? राष्ट्रवादी अजितदादा गटात धनंजय मुंडे यांना जे पद मिळायला हवं होतं, ते आजपर्यंत मिळालेलं नाही. सर्वांना वाटत होतं की माणिकराव कोकाटे यांच्या जागी धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळेल, पण काही दिवसातच ती चर्चा अचानक थंडावली. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. धनंजय मुंडे यांनी एका सभेमध्ये मला कोणती तरी जबाबदारी द्या, असं अप्रत्यक्षपणे सांगितलं, पण पक्षाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. समर्थकांचं स्पष्ट म्हणणं आहे की हे दुर्लक्ष फक्त धनंजय मुंडेंपुरतं नाही, तर संपूर्ण बीड जिल्ह्यालाच दुर्लक्षित केलं जातंय. यातच भर म्हणजे राष्ट्रवादीतील अनेक आमदारांकडून धनंजय मुंडेवर उघड टीका. जेव्हा माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिला, तेव्हा धनंजय मुंडे थेट दिल्लीत गेले आणि अमित शहा यांची भेट घेतली. त्या भेटीनंतर सगळ्यांनाच वाटलं आता मंत्रिपद पक्क. पण आजपर्यंत कोणतीही अधिकृत घोषणा नाही. मग प्रश्न हाच उरतो, धनंजय मुंडे भाजपमध्ये जाणार का? आणि जर गेले तर भाजप त्यांना कोणतं मंत्रिपद देणार? बीड जिल्ह्यात याचा परिणाम होणार का? राष्ट्रवादी अजितदादा गटाला हा सर्वात मोठा राजकीय धक्का ठरणार का? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? धनंजय मुंडे भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील का? आणि जर केलं तर त्यांना कोणतं मंत्रिपद त्यांना मिळायला हवं? तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच राजकीय अपडेटसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.